थांब थांब. नॅचरल फ्रॉग आहे आणि हा महादेव. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र करण, मी रोहन आणि तुम्ही बघत आहे केआर फिश हंटर चॅनल. आज आम्हाला मेजर साहेब इन्व्हाइट केलेले आहेत, म्हणजे घेऊन आलेले आहेत एका मोठ्या डॅमला. तुम्ही बघू शकताय जिकडे जिकडे पाठीमागं पांढरे जे दिसतंय ते सगळं डॅमचं पाणी आहे आणि खूप घनदाट जंगलामध्ये असं हे डॅम आहे. आणि तिथं आज आम्ही स्नेकेटसाठी आलेलो आहे, म्हणजेच मरळसाठी. तर चला बघूया आज काय साईजचे आणि किती मरी मिळतात. तुम्ही बघू शकताय पाठीमागं जंगल आणि व्ह्यू कसा आहे नेचरचं ते बघा. तर मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. काल मेजर साहेब आणि रोहन आले होते. त्यांनी सुद्धा रोहनने एक, मेजर साहेब एक, असे 2 कॅचेस केलेले आहेत. काल तो दुसरा स्पॉट होता, आज दुसरा स्पॉट आहे. त्यांनी आम्हाला सगळ्यांना घेऊन आलेले आहेत सोबत. आम्ही तर सुद्धा आहे, खाली गेलाय. तर आज सुद्धा काहीतरी कॅच 100% होणार. ते लाईव्ह कॅच तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. तर चला बघूया. ह्या सगळ्या ऍडव्हेंचर मध्ये आम्ही फ्रॉगी कंपनीचेच फ्रॉग वापरत आहे. ह्याचा सुद्धा आम्ही तुम्हाला रिव्ह्यू मध्ये मध्ये देत जाईल. तर तुम्ही हे फ्रॉग एकदा नक्की चेक करा. चला पुढचं ऍडव्हेंचर करूया. पाहून घेणं बरं. शिवाजी महाराज जेवढे पाणी उचलले नाही तेवढं. पूर्वीच्या काळी शिवाजी महाराज कसे जंगलातून जात होते ते आत्ता अनुभव आम्ही घेत आहे. खूप कठीण रस्ता आहे. चला पुढे बघू अजून किती कठीण रस्ता आहे. पडतोय आता. आता महादेव थांब. हर 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 महादेव. नुसतं हर हर म्हणणं. मित्रांनो, जंगलामधून डोंगरातून जात होतो आणि इथेच बघा आम्हाला एक भुयारा दिसलेला आहे. बघू शकता. पावनखिंड आहे ती. साफ करून दाखवतो तुम्हाला थोडं. बघू शकताय नेचरचा आनंद घेत ऍडव्हेंचर चालू आहे. मारली एवढी होती. कसा आहे तनका हात घुसून काय बघ पहिला सोडून कसं ग्रिपर घ्या बाया. बॅगेत आहे बा मिदा. ती बॅग घे, ती बॅग घे. ए गाडवानो तुम्ही इकडे या भेबला. दुनिया पण धरली सर.
फ्रॉग बघा, फ्रॉगीचा नॅचरल फ्रॉग. आणि स्नेक हेडची साईज बघा. साईज बघा, साईज. चल बाहेर चल. इकडे गौतम घे. 2 नंबर चेनमध्ये हे ग्रिपर घेऊन पहिला. मित्रांनो दुसरा दिवस आहे आणि ह्याच फ्रॉगी कंपनीच्या नॅचरल फ्रॉग वरती कॅच झालेला आहे. बघू शकताय तोंडामध्ये गेलेला आहे. आत काढूया याला. थांब. फ्रॉग बघा, 2 बोटा एवढा फ्रॉग आहे, पण छोटाही सापडू शकतो आणि मोठाही सापडू शकतो. हुक बघू शकताय किती स्ट्रॉंग आहेत. टायगर स्नेक हेड. थांब थांब. मित्रांनो साईज म्हणजे साईज आहे. लाईनची टेस्ट बघा मित्रांनो. डायरेक्ट लाईन जर उचलून टाकलो मी. हीच आहे फिशॉलिक मेंढलाईनची ताकद. बघू शकता ह्यो सुद्धा फ्रॉगीचा नॅचरल फ्रॉग आहे. आणि हा महादेव. बघू शकता मित्रांनो फ्रॉगीचा नॅचरल फ्रॉग आहे. आणि साईज बघा मित्रांनो माशाची. नॅचरल दानव, नॅचरल दानव. सेकंड कॅच आहे माझा. मारलो बरोबर. 2 मिनिट मारलो. कशाला मारलात? कुठला प्रकार? नॅचरल. साईज बघा मित्रांनो. नॅचरल फ्रॉग वरती नॅचरल दानव. आज या दिवस आहे हो मध्ये ऱ्याच. तिकडे पण गवतात जागा. त्याचं काय सांगायलास तू? तुझं सांग मला पहिला. फ्रॉग बघा मित्रांनो रबर मध्ये घुसलेला आहे. बघू शकता 2 कॅच रोहन केलेला आहे. नॅचरल फ्रॉगी वरती नॅचरल फ्रॉग वरती 2 कॅच. आणि बघू शकता दोन्ही पण जंगली मरळ आहेत. पॉइंट्स बघू शकता याच्यावरती. जंगलामध्ये आम्ही आलेलो आहे. तुम्ही बघितलाच मगाशी ऍडव्हेंचर. फ्रॉगीच्या नॅचरल फ्रॉग वरती 2 नॅचरल दानव. हे बघा मेजर साहेब झोपलेला आहे तिथं मराळ घेऊन. मित्रांनो हा नॅचरल फ्रॉग आहे. यावर आम्ही सलग 2 दिवस खेळलो. हा फ्रॉग एकदम बेस्ट आहे. छोटा असू दे आणि मोठा असू दे दोन्ही साईज यावर लागू शकतात. आणि हे फ्रॉग तुम्हाला पाहिजे असेल तर खाली नंबर चालू आहे. तो फ्रॉगी कंपनीचा नंबर आहे. त्या नंबरवरून तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा फ्रॉग मागवू शकता. आणि ही बाईट कास्टिंग रील आहे. ही बाईट कास्टिंग रील आहे. त्याचा डेडली हंट बाईट कास्टिंग रील फिशॉलिक कंपनीची. त्याची स्पूल सुद्धा मोठा आहे. त्याला
10 किलो ड्रॅग आहे आणि 6.31 ड्रॅग रेशो आहे आणि खूप ही चांगली रील आहे। ही रील तुम्हाला पाहिजे असेल तर फिशिंग हंटर्स इंडिया त्यांच्याकडे ही अवेलेबल आहे। वसीम भाई आपले फिशिंग हंटर्स इंडिया त्यांच्याकडे ही अवेलेबल आहे। तुम्हाला त्यांचाही नंबर खाली भेटून जाईल। तर हा डेडली हंट फिशॉलिकचा कॉम्बिनेशन आहे। डेडली हंट रॉड आणि डेडली हंट रील फिशॉलिक कंपनीची। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू। जय हिंद।